मॉर्निंग. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात? हसत राहा, मस्त राहतो आणि तंदुरुस्त राहा. बाकी ठीक आहे, काय अडचण नाही. अडचण अशी नाही आहे, मी खूप वर्षांनी ब्लॉग करतो आहे. खूप वर्षांनी म्हणजे म्हणलं 1 वर्ष झालं ब्लॉग केलेलं नाही. आता सध्या ब्लॉग मी आता गाडी चालू केलेलं आहे. म्हणजे गाडी चालवतच केलेला आहे ब्लॉग हा. आणि आता म्हणलं चला जायचं होतं बारामतीला, थोडंसं काम आहे. आणि हे काम आता खूप खूप दिवसापासून पेंडिंगला आहे. हे काम करायचंच आहे आता सध्या तरी. आता मग हे छानशा अशा लोकेशनवरनं म्हणलं आता करावं ब्लॉग चालू. लोकेशन पण खूप सुंदर आहे, जबरदस्त आहे. त्याच्यामुळं म्हणलं करावं चालू. माझ्याबरोबर माझे मित्र आहेत, आता तिथे गेलो होतो, मला भेटू घालवतो. तर 1 वर्षाने ब्लॉग करतो आहे त्यामुळं. कारण का माझ्या व्हिडिओला बरेच मी बघितलं, चांगलं जरी व्हिडिओ केलं तरी कोण सपोर्ट करत नाही आपल्याला. त्यामुळं म्हणलं आता मेहनत करत राहायची. अच्छा, कसली पार्किंग आहे आता सध्या इकडे बघा. आता आज प्रदर्शनाचा 4था दिवस, 4-5वा दिवस आहे. कसली गर्दी बाई, ब्लॉग चालू झालेला आहे. गर्दी. चला, इथून आता आतमध्ये जायचं आहे. सगळी गर्दी इथं भरपूर तिकडे फोटो काढता येतं. हे आपले मित्र आहेत बघा. मास्क घालायचं म्हणजे मास्क ब्लॉगमध्ये यायला नको म्हणते ती. असले मित्र आहेत. तिकीट घेतले, तिकीट दाखवायचं. चला इथनं चेक करायचं. 1 नंबर. आवाज कमी येणार बरं का जरा, कारण कॅमेरा माईक आणलेला नाही. गर्दीमध्ये आपले मोबाईल, आपले पैसे. जबरदस्त दिसते गर्दी. कुठे गेले मित्र? इकडे इथं हे बघा. आता समोर कृषी वैज्ञानिक बारामती, ही सगळी बारामतीची स्टॉल आहेत कृषी विज्ञान केंद्रामधले या साईडला. तर बघूया काय आपण इथं. जबरदस्त माहिती इथं. चला आता गर्दीमध्ये काय सांगणार इथं बघणार आहे. इथं काय करते ती सगळी गर्दी. इथं तर काय बघण्यासारखं नाही आहे. पिकासून हुमणी आळीचं हुमणीसाठी प्रादुर्भाव. रोपं बनवायचे मशीन आहे. रोपं बनवते तिथं बघा त्या पद्धतीनं. टॅमॅटो बघा, मिरचीची रोपं हे सगळी बनते इथं. चला औषध मारायचे ड्रोन आहे. माहिती पाहिजे असं तो काही इथे लिहिलेली, त्यांनी झूम करून माहिती बघा. छोटे स्पायर पण हे मोटर चालू बंद करायचं ऑटोमॅटिक मशीन आहे. कंट्रोलर तण जाळण्याची लेझर मशीन आहे ही.
ही त्यांची माहिती ह्याच्यावर आता ही सगळी माहिती ह्याच्यामध्ये तुम्ही ही बघा आणि ही यांच्यावर जर कॉन्टॅक्ट नंबर ही सगळं आहे ह्यामध्ये हे तुम्ही बघून ह्यांना विचारू शकता. कारण का ह्यांना विचारण्याची पद्धत आता म्हणजे काही वेगळी नाही, गर्दी भरपूर आहे त्याच्यामुळे प्रत्येकापाशी वेळ नाही. आता आमची गँग कुठे गेली, पण आता ही गँग आता बघावं लागेल कुठे गेली. गर्दी हिरो हायड्रोफोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे बनवलेले हायड्रोफोनिक्स. इथून पुढं सगळी माहिती त्यापैकी लिहायची काय तर सध्या आता आपण चाललो आहे इथं. हे बघा ही सगळी झाडं आहे ती, ह्याची माहिती इथं लिहिलेली आहे. आवाकडोचं घर, सॉरी आवाकडो हे जास्त खाल्लेलं म्हणजे कोण खातं माहिती का सगळ्यांना. पॉलिकॉम नेट हाऊसमध्ये पॉलिकॉम गोबी हा तर साहेब काय कोबी आहे जबरदस्त. झूम करून जबरदस्त आहे जबरदस्त. भारी नियोजन केलं शेतात करायचं. प्रदर्शनला आलोय बारकी टमॅटो, बारकी टमॅटो, मोठे टमॅटो जबरदस्त. फार्मिंग इसून सर्व बसवलेले आहेत सगळे. अरे बाबू प्रदर्शनाला पुढील भाग कुठे गेले बाकीचे कुठे गेले रे. ह्या बघा साईडने, ह्या साईडने कोबी कसले कसले कांदा बेडवर लावला कांदा. अरे कसला कांदा झालाय बेडवर. माते स्प्रिंकलर लावले होते अजून फवारणी जिथले तिथं स्प्रिंकलर लावले होते. भोपळा पडवळ भेंडी भेंडी सगळ्याची ते ओळीतील अंतर 10 फूट. ग्रापा सह्याद्री फ्रेम सुडिंग सह्याद्रीवालेच हे बघा फुलं. सो ब्युटिफुल, सो एलिगंट. वाव ढकला ढकलीच काढल्यात राव, ढकला ढकलीच. गौतम बुद्ध ड्रोन कसं ठेवलेलं आहे. ड्रोन आहे हे सगळीकडे. ह्या साईडला फुलं आहे ती फुलं सगळ्या प्रकारची. नो इंटरेस्टिंग हो मला सांगता येते. काय नवीन कसलं आहे अंजीर आहे अंजीर.
झाड कवा लावले ते कालावधी करून ठेवलं. जांभूळ पण बघा कसं आहे, फळं लागायला लागले. जम्बो केशर जो एटीएम रत्न वेगवेगळ्या प्रकारचे रोप आहेत. इथे लिंबाची आहे ती, पेरूची आहे ती, थायलंड ब्लॉक, ब्लॅक पेरूचं झाड आहे, अंजीरचं पुन्हा किंग, हे थायलंड ब्लॅक आहे, ब्लॅक हे काळा पेरू येतो त्याला. हातगा हातगा लाल गा हागदा लाल गा हातगा हो लाल गा मँगोस्टीन आहे, लिच्ची आवाकाडोचं झाड पण आहे. कसं आवाकाडोचं मिरच्या तर बी पाहिजे ना बी काय एवढ्या भोपळ्याचं काय करायचं. काढू नका शेतात येऊन तुमच्या लावून देतो पण काढू नका. स्ट्रॉबेरी पळती ती पुढं 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 पळती ती. तूर आहे तूर 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 क्रॉप कवर कसला टाकला होईल मग कवचित डाळिंब लागले हे कवचित. हां आपलं नाही बघायचं एवढं, आपल्याच भागात नाही तसलं आंबा आंबाची त्यावेळेस लवकर झाले. कसली केळ राव, कसली केळ जबरदस्त निसते. ह्याच्यापासून झाडू बनतो बघा. ऊस 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 सगळ्याचा ऊसाचा काचोळा काढलेला आहे त्यांनी पर्यंत बघा. सगळा काचोळा काढलेला आहे. नॉन ए आय ऊस आहे, नॉन ए आय. बांधलेले त्याला पूर्ण हे बघा बांधलेले. ए आयची शेती, ए आय ऊस पद्धतीने ए आयने बनवलेला, म्हणजे ए आयच्या माहितीनुसार बनवलेलं ऊस आहे. ही तंत्रज्ञान आहे. पाणी किती पाहिजे ही सगळी माहिती ए आयच्या माध्यमातून होतं हे सक्सेस. 86 ऊसाची जात आहे 86-032.
सगळे जर कोणाला माहिती पाहिजे असेल तर लोक त्या मोठ्या बोर्डवर आहे इथं मी व्हिडिओ थांबवून ही माहिती बघू शकता तुम्ही किंवा झूम करून पण बघू शकता. हां 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 बराबर खासला आहे तुम्हाला. त्या साईडला पण तेच आहे पण जास्त काय कवर करता येत नाही पण चला करूया. ऊसच आहे सगळं. हा बा कृषिकचं आहे कृषिकचं. कमळ आहे हे सगळी फुलं आहे ती. आतमध्ये असं बाहेर अदिती पिंक अदिती पिंक. रस भेटतो इथं. पिंजरा पद्धतीने बसवलेले मासे आहेत. ह्यामध्ये मासे आहेत पाठीमागच्या साईडला. इथं पण बघा ठीक आहे सर. दिसलं पिंजरा पद्धतीने बनवलेले मासा आहेत. डुबी का नाही साला मँगो क्लस्टर. पंप आहे गर्दी आहे वेगवेगळ्या लक्ष देत आवाज किती करावा होता ती समजा नाही. काय जरा आवाज सध्या बसलेला आहे माझा त्यामुळं काय आवाज काय बोलला नाही पूर्ण बसलेला आवाज त्यामुळं गाडून सिंगी उभा बरं धन्यवाद त्या साईडला आता इकडे काय जेवणाचं नियोजन दिसत आहे. हां जेवणाचं नियोजन बचत गटाने बनवलेले सगळे हे बघा. Controlled process of life, ensuring minimal oxidation and maximum प्रदर्शनाला पुढे दिलं पाहत आपण इथे सगळं नाश्ता वगैरे जेवण मिळतंय. तर आपण पुढं जाऊया. आता मित्र सगळं आपल्या पद्धतीने फॅमिलीले सगळा स्टॉल आहे. आवाज जेवढा येत नसेल तर घ्या समजून. इकडं पण टोमॅटो वगैरे आहे. फ्लोरिडा ह्या कंपनीचा स्टॉल आहे तो. रताळं नाही सॉरी रताळा नाही बीट आहे बीट कोबी.
मिरचीचं जात आहे म्हणजे हे टोमॅटोची ती मिरची चांदणी 55-41 मिरचीचा स्टॉल आहे. वेगळं बघूया कांदा पण आपण बघितलेलं आहे. पुढं जाऊया स्पीडमध्ये बघितलेलं आहे त्या बघण्यासाठी डबल स्टॉल आता ही प्रत्येकाच्या कंपनीची स्टॉल आहे. सिजनचा स्टॉल आहे. जे ज्यांना त्यांना शक्य म्हणजे आणि ज्यांची तुम्ही औषधं घेताय त्यांची स्टॉल आहे. चला गुलश काय खतरनाक वांगी खतरनाक. KB इलेक्ट्रॉनिक हे सगळ्या म्हणजे आता ह्या कंपनीचे आपण औषधं वापरलेले आहेत. आपल्याकडे पण आता शेतकरी डाळिंब लावलेले आहे ना, सगळ्या कंपनीची औषधं लाईटचं आता गोळी पिढीचं कंपो एक्सपर्ट आहे. जैन ड्रिप त्यांचा स्टॉल आहे. त्यांची माहिती बघा इथं. हे बघा आता नवीन ट्रॅक्टर आलेले आहेत. आता हे दिसतोय होय 4 व्हीलर आहे. दोन्ही कारण हायब्रिड येतात ह्या साईडला. वेगळं मॉडेल आहे. पेर क्रॉप साधा ट्रॅक्टर हे पण इंजिन आहे ट्रॅक्टर 4 सिलेंडर ते 6 सिलेंडर इंजिन आहे राईट. हे बघा ते 6 सिलेंडर हे 4 सिलेंडर. त्यांनी ह्याच कंपनीने ह्या ट्रॅक्टरला JCB बनवलेलं आहे. मागं बकेट लावले आहे, पुढं पण बकेट लावलेलं आहे. जबरदस्त औषध मारायचं, औषधं पेरायचं, सॉरी पेरायचे बघा. ब्लोअर त्यांचं संपलेलं दिसतंय आता. हे उद्धारपट्टी मशीन आहे. धार काढायच्या मशीन आहे त्या. ही मॅट आहे. ही मशीन सेम आपल्या शेटकडे बघितलं ना, एखाद्या दिवशी गेलो ना तर दाखवेल तुम्हाला, कारण आपण बघितलेली आहे मशीन. काय हे ते चालू आहे. हे औषध मारायचा ड्रोन आहे. हे ब्लोअर हे स्लरीचं टँकर स्लरीचा. कॉपरेट क्लेम
280 लिटरचा ब्लोअर आहे हा. छोटीशी ट्रॉलर आहे, छोटे ट्रॅक्टर आहेत हे छोटे छोटे, ही ब्लोअर आहेत. भविष्यात आपल्याला ह्या ब्लोअरची गरज आहे. करूया नियोजन आता 300 लिटरपर्यंत टाकी जाऊ. हे छोटासा ब्लोअर आहे. हे बघा टोर्न मोठ आलं, तुरळा करून टाकला आणि ती फवारता त्याचा इथपर्यंत त्याचा स्प्रे येते. पेरायची मशीन आहे, सगळ्या मशीन आहेत बाबाजी ॲग्रो इंडस्ट्री 12 मध्ये. फवारता येते, पाणी येते यामध्ये. त्याचा आवाज कसला येतो भयंकर जोरात. बतक पालन, डबल शेड आहे. तिथं झूम करून बघा, खाली मासे, वर कोंबडी, वर शिळ, असं हे नियोजन केलेलं आहे. या साईडला जेवणाचं नियोजन आहे ते सगळं जेवण आहे. पण आता इकडे जाणार नाही कारण का आपण पुढचा टप्पा बघणार आहे आता या साईडला. चला या साईडला जायचं, जाऊया. छोटे छोटे बघा, हे कोणाकोणाला माहिती ही झाडू. डान्स करतात मुली. चला नंतर कॉपरेट क्लेम येणार. कॉपरेट क्लेम येतो लगेच. ह्यामध्ये काय निसर्ग आहे राव, जबरदस्त निसर्ग आहे, जबरदस्त वातावरण आहे. शाळेच्या पण मुली आलेले, सहल आलेली शाळेची. या साईडला मासे आहेत. हे बघा माशाचं, यामध्ये सगळे मासे आहेत. ह्या साईडला पण सगळं पॉली हाऊस आहे, शाश्वत शेती सगळे ॲग्रिकल्चरचं. आणि इथं पॉली हाऊस आहेत सगळे. आता हे थांबण्यात काय नाही, हे सगळे पॉली हाऊस आहेत वेगवेगळ्या पद्धतीची सगळे हाऊस हे बघा. त्यामुळं आता इथं नको थांबायला, मग तुम्ही मी रिटर्न माघारी जाऊ. तिथून जागा आहे जायला. बघण्यात काय आता इंटरेस्टिंग नाही आहे. मी आता ह्याच्यात इंटरेस्टिंग नाही म्हणजे ही भाजीपाला आहे सगळ्या. तिथं आपण पहिल्यांदा रोपं बघितली आता ते पॉली हाऊसमध्ये केलेलं आहे. हे बघा, परमिट काढलेलं असतं त्यांनी, परमिशन घेऊन आतमध्ये जाऊन देते ती. आतमध्ये दिसते बघा. जाऊया पुढच्या पॉली हाऊस. हे बघा, बोरवेलची माहिती मिळते. श्रीराम ड्रेप आहे, हे त्यांचा फिल्टर आहे, हे त्यांचे फिल्टर आहेत. न्यूट्रियस क्रॉप प्रोग्रेशनची कंपनी, ॲग्रोनोवा यांची कंपनी. अटील बायोटेक, इकॅन्सो,
सगळं जबरदस्त आहे आणि हे एमपीकेन्सो हे त्यांचं पाटील बायोटेकचं आहे, जबरदस्त आहे सर. आणि एमपीकेन्सो ही त्यांची सगळी प्रोडक्ट आहेत, मी पण वापरतो आता एनपीकेन्सो NPK, त्यामुळे जबरदस्त आहे हे पण. हे त्यांचे साहेब आहे, बघूया आता काय होतं ते. ऋषिराज टायग्रो नमो SVM Netafim irrigation. KK plus काही कंपनीची नावे ऐकलेत, काही कंपनीची नावं नाहीत ऐकलेली. बरेच कंपनी आहेत त्या मार्केटमध्ये, पण त्यांचे रिझल्ट ही बूम फ्लॉवर पण चांगला रिझल्ट आहे. बूम फ्लॉवरचा पण म्हणजे मी यूज केलेलं आहे शेतीसाठी, डाळिंबासाठी यूज केलेले म्हणलं. परत मी थोडासा गॅप दिला बोलण्यात, तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढू नका परत. चला कट करायची मशीन आहे ते.
बेड फोडायचं आहे 95,000 लय किमतीत बाबा भयंकर किमतीत आहे हे बघा का सगळ्या मशीनमध्ये ब्लोअर आहे इकडं पण तेच आहेत ब्लोअरच आहेत पाणी गरम करण्याचं मशीन आहे फॉर्च्यून ड्रिपचं मशीन त्यांचा फिल्टर आहे हा त्यांचा फिल्टर आहे हे बघा नवीनच आहे मोठमोठे कटर आहेत बाबा जर कुठे काय लागणार ना काय व्हाय ना हा बदल्यात नसते ही बघा ही पेरणी यंत्र माहिती आहे बघा गिर गाईची सोलापुरी पंढरपुरी जर्सी कसली होय पंजाबमध्ये सतरा महिन्याचं कालावधी देवेनी वळू हा जबरदस्त आहे खिलार हिंदी महाराज ओम कानलाय
माहिती संपर्क बघा. हे वनराज कोंबडी. कावेरी कोंबडी. कालवडे शिरडो मेंढरो. एरंडाचं शेती करतात ना. एरंडाचं तेल, एरंडी तेल खूप महाग असते. घ्यायला जाऊ तुम्हाला कळलंच. त्याचं तेल बनवतात. केनस कंपनी. केनस इलेक्ट्रिक UV. ब्लोअर 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 सगळे ब्लोअरच आहेत. हे उचलायचं आहे. बरोबर मशीन काढायची. वजन काटा ही त्याचं आहे सामान. मोटर बोरमध्ये मोटर काढायचं. हे चांगलं. महिंद्रा ट्रॅक्टर. मोऱ्या फायबर्सने बनवलेला आहे. ओपनिंग. कांदा लसूण लावायची मशीन आहे. SP ॲग्रो. सुझुकी गाड्यांचं हे एक्झिबिशन मध्ये त्यांनी गाड्या एक्सपोज आणल्या. ते जिमनी सुद्धा आहे इथं. ऑफ रोडिंग सगळ्या गाड्या आल्या नवीन. सगळे ब्लोअर आहेत. चला आत्ता हे सगळं प्रदर्शन बघून झालेलं आहे. किती व्हिडिओ झाला की मला माहीत नाही, पण आत्ता आपण एक्झिटपर्यंत आलेलो आहे बघत बघत. जेवढं महत्त्वाचं आहे. जे डबल होतं ते काही घेतलेलं नाही. चला डायरेक्ट आता जाऊया. गाडी कशी त्यांना फोन करा काय होतं डायरेक्ट.